हरिओम सगळ्यांना. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी पौर्णिमा, तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. त्या दिवशी केलेले चांगले कार्य आणि पूजा यांचे फळ अक्षय राहते असे मानले जाते. या खास दिवसासाठी आज आपण बनविणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल पारंपरिक आमरस थाळी. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. प्रथम आमरस करताना आंबे पाण्यात ठेवावे, म्हणजे यामुळे रस खूप छान निघतो आणि आंब्यावरील काही चीक वगैरे असल्यास तोही निघून जायला मदत होते. इथे मी आंबे पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घेतले आहेत. आमरस करताना आंबे थोडे मऊ करून घेऊयात. पिळून काढलेला आंब्याचा रस ही एक पारंपरिक पद्धती आहे, त्यामुळे याच पद्धतीने रस छान निघतो. रसात पडलेल्या कोळींचा देखील गर काढून घेऊयात. नंतर बाजूला काढून ठेवलेल्या आंब्याच्या साली देखील एक एक करून उलट करून पाण्याच्या साहाय्याने त्यावरील गर देखील काढूयात. शुभमुहूर्तावर तुम्ही काय खरेदी केलात ते कमेंट करून नक्की सांगा. सर्व आंब्याचा रस एका पातेल्यात काढून त्यात चवीपुरता साखर व मीठ घालून घेतले आहे. आता हा रस मिक्सर मध्ये घालून एकजीव करून घेऊया आणि आपला आंब्याचा रस तयार आहे. आता हा रस थंड करण्यासाठी मी फ्रीज मध्ये ठेवत आहे. आमरसाबरोबर खाण्यासाठी लागणारी पुरी म्हणजे थोडी कुरकुरीत हवी. इथे त्यासाठी 2 मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात 2 चमचा रवा, 1 चमचा बेसन घालून घेतले आहे. 2 चमचे तेलाचे मोहन व चवीपुरता मीठ घालून हे कणिक मळून घेतले आहे. कणिक हलकीशी घट्ट पण खूप घट्ट नाही ठेवायची. चला, आता ही पुरीची कणिक म्हणून तयार आहे. खूप जाडसर किंवा घट्ट नाही, पण हलकीशी मऊ आहे. थोडा तेलाचा थपका मारून 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊयात. 1 वाटी तुरीची डाळ व 1 वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला लावले आहे. बटाटा भाजीसाठी मी पाव किलो बटाटे उकडून सोलून घेतले आहेत. आता सोललेले बटाटे आपण कापून घेऊयात. नंतर कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, धने, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने, कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. मिरची, आलं लसणाची पेस्ट, हळद घालून परतून घेऊया. आता फोडणीमध्ये कापलेला बटाटा व मीठ घालून परतून घेऊया, जेणेकरून सर्व बटाट्याला मसाल्याचे मिश्रण लागेल.
तयार बटाटा भाजीत 1 कप पाणी घालून शिजून घेऊया. त्यामुळे बटाटा भाजी बऱ्याच वेळेपर्यंत मऊ व मोकळी राहायला मदत होईल. वरून कोथिंबीर घालून आपली बटाटा भाजी तयार आहे. आता आपण पालक पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी कढईत आपल्या चवीनुसार मिरची, आलं, लसूण, दालचिनी, विलायची, लवंग, धने, जिरे आणि ओलं खोबरं घालून घेऊयात. नंतर स्वच्छ धुवून घेतलेले कोथिंबीर, पुदिन्याचे पाने आणि अर्धा गड्डी पालक घालून परतून घेऊयात. तयार केलेले मिश्रण थंड करून मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया. पालक पुलावासाठी पातेल्यात किंवा कुकर मध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यात खडा मसाला म्हणजे तमालपत्र, मोठी विलायची, चक्रीफूल, दालचिनी, लवंग घालूयात. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊयात. आता आपल्या आवडीच्या भाज्या घालून तयार केलेले पालकाचे मिश्रण घालून पुन्हा एकदा हलवून घेऊयात. यात हळद, तिखट किंवा कुठल्या मसाल्याची गरज लागत नाही. पालकाच्या पेस्टमुळे या पुलावाला आपली एक वेगळी चव येते. या पुलावासाठी बासुमती तांदळाचा वापर होत नाही. या पुलावासाठी सोना मसुरी किंवा कोलम तांदळाचा वापर होतो. या तांदळामुळे पुलावाची चव वाढते. तयार मिश्रणात मीठ घालून स्वच्छ धुतलेले तांदूळ परतून घेऊया. नंतर अर्ध्या लिंबाचा रस घालून 2 वाट्या तांदळाला 4 वाट्या पाणी घालून पुलाव शिजायला ठेवूया. आता आपला पुलाव तयार आहे. नैवेद्याची थाळी म्हटली की चण्याची उसळ आली. ही उसळ अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. त्यासाठी एका वाटीत धनेपूड, हळद, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, आपल्या ठेवणीतला कोणताही मसाला, जिरेपूड, आमचूर पावडर व मीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून एक पातळ मिश्रण बनवून घेऊयात. कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी करूया. या फोडणीत मसाल्याचे केलेले पेस्ट घालून घेऊया. नंतर आपल्या आवडीनुसार मिरची व आल्याचे तुकडे कमी किंवा जास्त घालून घेऊया. चणे रात्रभर भिजून सकाळी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवले आहे. हे चणे आता फोडणीत घालून घेऊयात. मीठ मसाल्यातच घातल्यामुळे मी वरून मीठ घालत नाहीये. आता आपली उसळ तयार आहे. ताटात गोड व तेलकट पदार्थ असल्याने हे पचण्यासाठी आपल्याला कोकमचं सारही लागेल. हे सार करताना पातेल्यात तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता व ठेचलेला लसूण घालून फोडणी करून घेऊया. नंतर
नंतर हळद, लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला आणि सुक्या खोबऱ्याची बारीक कीस घालून परतून घेऊया. मसाला चांगला परतून घेतल्यावर त्यात 2 ग्लास पाणी घालून गुळाचा खडा, कोकम, मीठ घालून उकळी काढून घेऊया. इथे आपला कोकम सार तयार आहे. आमच्या इथे याला आमसूल आम्र असे म्हणतात. तुम्ही या साराला काय म्हणता मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता मी इथे पालकाची भजी केली आहे. त्यासाठी चिरलेला पालक, उकडलेला बटाटा व कांदा घेतला आहे. त्यात मिरची व अद्रकचा ठेचा, ओवा, तीळ, हळद, मीठ घालून घेतले आहे. इथे मी लिंबाचा रस घातला आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही देखील लिंबाचा रस घालून घेऊ शकता. भजीसाठी 1 चमचा तांदळाचे पीठ व लागेल तसे बेसन घालून भजीचे मिश्रण तयार करून घेतले आहे. पिठात पालक व उकडलेला बटाटा असल्याने पाणी थोडे थोडे घालून मिश्रण कालवून घेऊयात. प्रथम नैवेद्यासाठी पापड आणि कुरडया तळून घेऊयात. आता तयार मिश्रणाचे गोल भजी घालून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच पारंपरिक थाळीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इकडे आपल्या पालक भाज्या तयार आहेत. आता आपण पुरी बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता पीठ चांगले भिजले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे समान उंडे करून पुऱ्या लाटून घेऊया. इथे मी पुऱ्या मध्यम आकाराचे लाटून घेतले आहे. पुरी तळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुरी तळताना कधी मंद आचेवर तळायची नाही. पुरी मीडियम टू हाय हीटवर तळून घ्यायची. सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत. आता मी पुरणपोळी करत आहे. पुरणपोळी व कटाच्या आमटीसाठी मी एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ते तुम्ही नक्की पहा.
आपल्या पोळ्याही तयार झाल्या आहेत. आता नैवेद्याचं ताट तयार करूयात. शेवटला संपूर्ण नैवेद्याचा ताट कसा सजवला आहे तो शॉर्ट व्हिडिओ देखील नक्की पहा आणि आपली आमरस थाळी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आजची अक्षय तृतीया स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.